इथं मी 1 कप अशी ही चवळी घेतली होती। हिला मी 5 ते 7 तासासाठी पाण्यात भिजत घालून घेतली होती। तुम्हाला जर भिजत घालायची नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये टाकून मस्त 2 शिट्या याच्या काढून घ्यायच्या। त्यानंतर मी इथं 5 ते 6 असे छोटे बटाटे घेतलेत। हे कच्चेच बटाटे, फक्त साल काढून घेतली। त्यानंतर मसाल्यासाठी मी इथं 2 मोठे कांदे, थोडं अर्धा कप एवढं खोबरं आणि 5 ते 6 लसणच्या पाकळ्या अशा या छान अशा खरपूस भाजून घेतले। या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत। अद्रक टाकायचं 1 इंच एवढं, टमाटा टाकायचा 1 मोठा, नाहीतर 2 छोटे छोटे घेतले तरी काय हरकत नाही। पेक्षा आपल्याला टमाटा जास्त वापरायचा आहे। नंतर याची पेस्ट मी करून घेतली। आता हा वाटलेला मसाल्याची आपण तडका देऊया। मी इथं कुकर ठेवलाय। कुकरमध्ये 2 ते 3 पळ्या तेल आपल्याला टाकून घ्यायचंय। मस्त तरी येते मग या भाजीला। मी 3 पळ्या तेल टाकून घेतलंय। यामध्ये आता आपण खडा मसाला टाकणार आहे। 1 स्टार फूल आणि 1 मोठी विलायची आपल्याला अशी टाकून घ्यायची आहे। दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ता पण टाकून घ्यायचा आहे। इथं 2 तेजपत्ते सुद्धा मी टाकल्यानंतर यांना मस्त तडकू द्यायचंय। आता गॅसची फ्लेम मीडियम करून दिली आहे। अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा राई आपल्याला टाकून घ्यायची आहे। हे बघा, आता याला पण मस्त असं तडकू द्यायचंय आपल्याला। जिरं राई तडकल्यानंतर इथं आता आपण जे वाटण केलं होतं ते आपल्याला टाकून घ्यायचंय। कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे ते इथं टाकून घेऊया अशा पद्धतीने। यामध्ये अजून मी मसाले वापरलेले नाहीयेत। आता हे वाटण छान असं आपल्याला परतून घ्यायचंय। याला मस्त 2 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर मी परतून घेतलंय। यातलं पाणी पूर्ण आटलंय, मस्त हे तेल सोडतंय। आता यामध्ये आता मसाले आपल्याला टाकायचे आहेत। हे छान परतलंय, तेल मस्त सोडलंय याने। आता घरातला कांदा लसूण मसाला मी वापरलाय 2 चमचे एवढा। लाल तिखट टाकायचंय 2 मोठे चमचे। घरातलं रेग्युलर लाल तिखट मी घेतलेलं आहे ते टाकलंय। 1 छोटी चमची हळद टाकायची आहे। आणि आता हे मसाले छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। जिरा धना पावडर सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता हा मसाला परतल्यानंतर मी इथं ही जी आपण चवळी भिजवलेली होती ती मी इथं टाकून घेते। अर्धा ते 1 कप एवढी आपल्याला घ्यायची। मी 1 कप एवढी घेतलेली। आता या मसाल्यामध्ये मस्त हिला परतून घ्यायची आपल्याला। हे बघा, आणि हे बटाटे पण इथं टाकून घ्यायचे। मस्त लग्नाच्या पंक्तीमध्ये जशी होते ना तशी ही ग्रेव्हीवाली भाजी बनून तयार होते। 2 ते 3 शिटींमध्ये मस्त बनून तयार होऊन जाते। मसाल्यांमध्ये आता थोडं आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं मी अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलं आणि मस्त धुवून हे पाणी इथं टाकून घेतलं। आता यामध्ये मीठ टाकायचंय चवीनुसार आणि इथं कस्तुरी मेथी घेतली मी 1 चमचा एवढी। तुम्ही कोथिंबीर सुद्धा वापरू शकता, पण मी कस्तुरी मेथी टाकली आहे। याला मस्त मिक्स करायचंय। मी पूर्ण 1 ग्लास असं पाणी टाकून घेतलंय। आता झाकण लावून आपल्याला याच्या 3 शिट्या घ्यायच्या आहेत मीडियम फ्लेमवर। 3 शिट्या झाल्यानंतर बघूया। 3 शिट्या झाल्या, कुकर पूर्ण गार झालेला आहे। मी तुम्हाला दाखवते। वाव, किती मस्त तरी याला आली, तुम्ही बघू शकता। अजून सुद्धा उकळत आहे ही भाजी। मस्त ग्रेव्हीला चपातीसोबत भातासोबत खायला आपली ही भाजी बनून तयार झाली। हे बघा किती छान, चवळी पण छान शिजली आणि बटाटे पण छान शिजले। बटाटे जर छोटे नसतील तर तुम्ही मोठे बटाट्याचे 4 तुकडे केले तरी काय हरकत नाही। मस्त गरमागरम आपली लग्नाच्या पंक्तीमधली चवळी बटाट्याची भाजी बनून तयार झाली आहे ना। तरीवाली ग्रेव्हीवाली चमचमीत, खडा मसाला वापरल्यामुळे मस्त चव येते याला। आणि या समोसा पुऱ्यांची रेसिपी सुद्धा माझ्या चॅनलवर मी अपलोड केली, म्हणून ती सुद्धा जाऊन नक्की बघा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा।